नमस्कार. माझे नाव आदित्य विनायक कदम. इयत्ता 8वी. माझ्या जिल्ह्याचे नाव नांदेड. मी एज्युकेशनल मराठी या चॅनलद्वारे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे झाडे लावा झाडे जगवा. आदरणीय परीक्षक, मान्यवर व तसेच माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो फक्त स्पर्धेचा विषय नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. झाडे लावा झाडे जगवा. मित्रांनो, कधी विचार केला का, आपण रोज श्वास घेतो, पण हा श्वास आपल्याला देतं कोण? तर झाडे. हो, ही तर शांत उभी असलेली झाडे आपल्याला न कळत न बोलता जीवनदान देत असतात. झाडे आहेत जीवनाची शिदोरी, त्यांच्यामुळेच ही भरभराटीची दुनिया सारी, ही भरभराटीची दुनिया सारी. मित्रांनो, आपण प्रगतीच्या शिखरावर पोहोचतोय असं वाटतं, पण खरंच आपण प्रगतीच्या शिखरावर पोहोचतोय का? की निसर्गाला मागे टाकून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाडी मारून घेतोय? विकासाच्या नावाखाली निसर्ग होतोय उद्ध्वस्त. झाडांशिवाय मानवाचं भविष्य ठरेल नष्ट, भविष्य ठरेल नष्ट. एक झाड हो, फक्त एक झाड, ते आपल्याला अन्न देतं, सावली देतं, श्वास देतं, औषध देतं, आणि आपण बदल्यात देतो काय? तो कुऱ्हाड. आपल्याला लाज का बरं वाटत नाही? झाडे देतात जीवनदान, आपण देतो त्यांना फक्त त्रास आणि नुकसान, फक्त त्रास आणि नुकसान. आज पृथ्वी तापत आहे, नद्या आटत आहेत, प्राणी नष्ट होत आहे. हे सगळं कुणामुळे? आपल्या निष्काळजीपणामुळे. होय, आपल्याच निष्काळजीपणामुळे. मित्रांनो, आपण जेव्हा एखादं झाड कापतो तेव्हा एखादं लाकूड कापत नाही की एखादं झाड कापत नाही, तर आपण आपल्या भविष्यातील श्वास कापत असतो. म्हणून एखादं जेव्हा झाड कापत असाल तेव्हा 100 वेळा विचार करा. मित्रांनो, आजचं हवामान बदल, प्रदूषण, उष्णता ही सर्व संकटे आपल्याला इशारा देत असतात. निसर्ग म्हणतोय, मानवा आता तरी थांब, मानवा आता तरी थांब. निसर्ग रडतोय, ऐका त्याचा आवाज. झाडे लावा, नाहीतर संपेल हा साज, नाहीतर संपेल हा साज. पण मित्रांनो, अजूनही वेळ गेली नाही. आपण जर आज ठरवलं तर उद्याचा दिवस बदलू शकतो. म्हणून आजचं एक पाऊल उद्याचा श्वास ठरेल. लावलेलं एक झाड 1000 जीव वाचवेल. पण झाडं लावणे पुरेसे नाही, त्यांना जगवणं ही खरी देश सेवा आहे. लावलं रोप विसरू नका, त्याला प्रेम पाणी द्यायला विसरू नका, त्याला प्रेम पाणी द्यायला विसरू नका. पण मित्रांनो, मला एक प्रश्न पडतो, आपण फोन चार्जिंग लावायला विसरत नाही, मग पृथ्वीला चार्ज करणाऱ्या झाडांची काळजी का बरं विसरतो? म्हणून आपण सगळ्यांनी एक संकल्प करूया, मी एक झाड लावेन आणि ते मोठं होईपर्यंत त्याची काळजी घेईल. म्हणून आज शेवटी एवढेच म्हणेल की आज आपल्याला जगायचं असेल तर झाडांना जगवायलाच हवं. झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना हवालदिल झाले. एवढे अनर्थ वृक्ष तोडीने केले. हा निसर्ग आहे म्हणून कोपला, जाणीव त्याची ठेवा. झाडे लावा, नाहीतर म्हणूनच हा संदेश, झाडे लावा झाडे वाचवा, झाडे लावा झाडे जगवा. धन्यवाद.